एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे काय गणा दादासाठीच गिफ्ट. एवढं रॅप बीप करून देतेस? लपवण्याचं काय? वेगळी आयुष्याचं प्रतीक आहे. उलगडल्यावरच सत्य कळेल. सत्य बित्य काहीतरी पुस्तक असणार. ज्ञान देणं आणि वृद्धिंगत करणं हा माझा धर्म आहे. त्यामुळे मी सगळ्यांनाच पुस्तक गिफ्ट करत असतो. आता काही जण त्याचा उपयोग करतात, काही जणांना त्याचा उपयोग करता येत नाही, पण मी माझं कर्तव्य करतच राहणार. या ना, जे आम्हाला सगळ्यांना माहिती ना ते परत परत सांगायची गरज नाही. काय झालं ना, लहानपणी जेव्हा तू पाळण्यात असतस ना त्या साडीच्या झोळीत, तेव्हा अचानक एक दिवस लाथ मारून तू पाय बाहेर काढलास. वल्लीला वाटलं तुझा बॅलन्स जातोय की काय, म्हणून मी तुझ्या दोन्ही बाजूला 2-2 पुस्तकं लावली. तेव्हाच मला माझी चूक लक्षात यायला हवी होती की यामुळे तुझा आयुष्याचा बॅलन्स ढासळणार आहे. या साक्षात्काराची नोंद केली तुम्ही, आणि हा साक्षात्कार होऊन सुद्धा इतकी वर्ष तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. ना आमचं चुकलं. खूप बेजबाबदार पालक होतो मी. या आपण आता. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की यात नक्की काय आहे. नाही, मला नाही पडलेला प्रश्न. साक्षात्कार तुम्ही माझ्यापासून इतकी वर्ष लपवून ठेवलात, तर यात काय आहे हे मी तुमच्यापासून लपवून ठेवू नाही शकत. ज्ञाना, काय आहे त्यात? अमेरिका रिसेशनच्या गर्तेत. निदाने पुस्तक वाचून तरी घनादादाला अमेरिकेला न जायची बुद्धी हो, हीच माझी इच्छा आहे. ज्ञाना, बाळा जवळ आहे माझ्या. बाबा, काय होतंय तुम्हाला? आयुष्यात मला तुझ्याविषयी जो भाव कधीच दाटून आला नाही ना मनात, तो आत्ता येतोय. कोणता? अभिमान. तू माझा मुलगा असल्याचा आयुष्यात पहिल्यांदाच अभिमान वाटतोय मला. ज्ञाना, वा 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 वा. खरं तर माझा अभिमान माझा जन्म झाला तेव्हाच तुम्हाला वाटायला हवा होता. असो, सर्वसामान्य माणसांना शहाणपण उशिरानेच येतं. अज्ञाने शांत राहावे, ज्ञाने प्रगट व्हावे. उगा प्रगट व्हावे हे बरे नव्हे. हे बरे नव्हे. इतकी मेहनत करून मी दिवसाची रात्र केली होती. का खिडक्या उघडताय तुम्ही? राधा, नको ना. काय चाललंय घनश्याम तुझं? गेला आठवडा सिमेंटची पोती उचलायला बाहेर गेला तर असं वाटतंय तुझ्याकडे बघून. असं नाहीये, कळलं ना. मी तुला सांगतो, माझ्या पाठीचं काहीतरी बिनसलंय. राधा, मी हैदराबादला गेलतो ना तेव्हापासून आई ग, तेव्हापासून त्याची बारीक बारीक दुखते. तिकडे एक फिजिकल ऍक्टिव्हिटीचं सेशन केलं ना आम्ही, तेव्हापासून काहीतरी गणलंय माझ्या पाठीचं. राधा, हसू नकोस. फिजिकल ऍक्टिव्हिटी? लॅपटॉपवर आपली काय बोटं चालतात तेवढीच फिजिकल ऍक्टिव्हिटी ना घनश्याम? किमान रोज उठून सकाळी चालायला जावं एवढंही वाटत नाही ना तुला? फिटनेस म्हणून नाही, पण किमान तिकडे सुंदर मुली दिसतात म्हणून, किंवा काय काय म्हणत असतो, हिरवळ असते म्हणून तरी जात जा चालायला. नाही, एक मिनिट, तुला सल्ले देण्याच्या मूड मध्ये नाहीये मी, तो तुझा प्रश्न आहे. अगं, मी ते म्हणत नाही राधा. मी असं म्हणतोय की तुला आठवतं मी बोललेलं हिरवळ वगैरे? तो कारण तेवढा एकच दिवस तू गेला होतास ना व्यायामाला. हे बघ घनश्याम, जाड असण्याने किंवा बारीक असण्याने फरक नाही पडत, पण फिट असण्याने किंवा अनफिट असण्याने फरक पडतो. ए राधा, आज माझा वाढदिवस आहे. आज तरी नका बोलू ना मला. एक मिनिट, तू थांब जरा. ए राणी, हे बघ इकडे, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तू काय रुसलेस का माझ्यावर? हे बघ, तू असं रुसू नको. तू माझी लाडकी आहेस की नाही. मी तुला सांगतो, तुला असं नुसतं बेडवर टेकलं ना तरी मला स्वर्ग सुख मिळतं. दाखवता मी. हे बघ, हे बघ, तू बघ, तर
रुसू नको ग राणी. आय लव्ह यू बेबी. लवकर बरी हो. हा झालंय माझं बोलणं. कुणाशी? माझ्या पाठीशी. आता बरी होईल ती. घनश्याम, जेवढं प्रेमाने तू पाठीशी किंवा तुझ्या बेडशी बोलतोस ना, तेवढं समोरच्या माणसाशी बोललास तर खूप बरं होईल नाही? या ते माऊलीनी एक हे दिलंय टाईट तुझ्या पायात बांधायला, त्यामुळे तुला नजर लागणार नाही म्हणे. हा मला नकोय. माझा विश्वास नाही या सगळ्यावर. विश्वास माझा पण नाहीये, पण बांधायला काही हरकत नाही, त्यांना बरं वाटेल असं मला वाटतं. पण राधा मला बरं वाटेल ना. मी 4-5 तास आराम केला की माझ्या पाठीला बरं वाटेल. पाठीला नाही, तुला बरं वाटेल. पण सॉरी, तुला आता तसं करता येणार नाही, कारण बाहेर आईने औक्षणाची तयारी केली तुझ्या. उठ ना घनश्याम, किमान आज तरी उत्साहाने वावर जरा. तुझा वाढदिवस म्हणून बाहेर लगबग चालली सगळ्यांची. उठ रे उठ, प्लीज. लोळू नको असा. उठ, उत्साह आण जरा. घनश्याम प्लीज उठ. आवर, कपडे बदल आणि मग बाहेर ये. राधा, हो आधी कुंकू लावायचं. अक्षता यावर. आता सुपारी आहे ना, ती अशी आणि अशी. हा, डावीकडून उजवीकडे. हा, तसंच अंगठीचं सुद्धा तसंच. नाही अंगठी आहे बघ त्याच्यातच. हा शोधत होते. आणि आता उजवीकडून त्याच्या उजवीकडून डावीकडे. हा, आता नमस्कार करायचा. कर ना. नाही, आता बायकोनी नवऱ्याला नमस्कार करायचा. हा अशी पद्धत आहे ना. आणि मग मी आशीर्वाद देणार. ए घना, अरे वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद द्यायचे नाही, घ्यायचे असतात. हा. आजकाल काय नवरा बायको दोघंही बरोबरीचे असतात, त्यामुळे एकमेकाला वाकून नमस्कार करायची गरजच नसते. नाही ते काही करा, एकमेकांवर साष्टांग दंडवत घालायची वेळ आणू नका म्हणजे झालं. अरे काय सांगतात नाही यांचं डेंजर. दिगंबर, खरं म्हणजे नवऱ्याला मुठीतच ठेवलं पाहिजे बायकोनी. अरे तू मेलास आता, मोठीत ठेवणार ती तुला. सुप्रिया, काय 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 उगाच काय. चला माईंच्या पाया पडायचे ना. हो चल.
चला. शिक्षावंत हो, गुणवंत हो. हॅपी बर्थडे. अरे झालं ना. हा माई हे घे. घे. तुझ्या आजोबांनी तुझ्या जन्माच्या वेळी करून ठेवली होती, आता मॅच्युअर झाली. लग्नानंतरच्या तुझ्या पहिल्या वाढदिवसाला तुझ्या हातात द्यायची असं ठरलं होतं माझं. हो. सगळे एकदम खर्च करू नकोस. मागची पिढी पैशाचं नियोजन करते म्हणून पुढच्या पिढीला मनासारखा खर्च करता येतो. मी तर कधी खर्चच करत नाही. सुप्रिया कुठे गेली काय? आणि हे बघा ना, आता जे काही तुझं आहे ना ते तुझं एकट्याचं नाही, त्याच्यात अर्धा वाटा राधाचाही आहे. ए हो दादा, तुला आज केलेल्या श्रीखंडातला पण वाटा द्यायला हवा अर्धा आता. करूया की पाव आणि पाऊण असा वाटा करूया. काय नाही नको, माझी कपॅसिटी तुझ्या इतकी नाहीये खाण्याची. ना आजीच्या पाया पड. हो. आई तिला दे. आई मी सांगितलंय. आजी नमस्कार करतो. शामराव, माझे आशीर्वाद कायम आहेत रे तुझ्या सोबत. खूप खूप यशस्वी हो, तब्येतीने सुदृढ राहा आणि आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल असं बघ रे काहीतरी. अरे बाबा, झाले माझे आशीर्वाद देऊन. अरे इतक्या वेळ पाया पडलास तर माई काही डबल गिफ्ट नाही देणार तू. अरे मी अडकलोय भाऊ. अरे काय काय होतंय? अरे अरे तू मग असं कर, मोठा श्वास घे आणि डाव्या नागपुडीने सोड, म्हणजे तू जातो ते दुःख. अरे त्याला काय झालं ते तर पाहू गेला. जाऊ दे, ते नागपुडीने श्वास सोडू दे ना, ते काही का होईना तिकडे. काय काय होतंय? असं काय करतोस तू? नीट प्रयत्न तर कर उभा राहायचा. अरे 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 काय झालं रे? अरे देवा, नजर लागली का याला कुणाची? घना शामराव, अरे बघ उठता येतं का? प्रयत्न कर रे. दादा प्रयत्न कर काहीतरी. हे बघ असं 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 हो, असं नको करू. नाही होत मायाजी. अरे दुखतंय त्याला. मला एकदा असं झालं होतं ना, तेव्हा दिग्यानी पाठीत गुद्दा आणला होता माझ्या. हाडू का? राजा, पायदुखी सारखीच आहे ना रे, पाठदुखी. शपथ सांगतो खूप दुखतो. तू असं दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास घे. तू काका म्हणतोय ना तसं करून बघ. एका नागपुडीनं सोडून बघ, काही होतंय का? हा, डाव्या नागपुडीने सोड. हो बघ रे, बघ जरा बघ. या डाव. हा, आणि ना असं ओंकार म्हण, ओंकार. बघ पाठ पटकन रिकामी होईल. ओंकार. हे असं नाही. अरे बाबा, ओम. थांबा थांबा थांबा. त्याला जरा खोलीत तरी घेऊन चला. मला पोटी उचलायची सवय आहे, मी त्याला नेतो. ये अरे साधा एवढं काही करायची गरज नाही. एक गुद्दा आणतोय बघ. स्प्रे आहे का कुणाकडे? स्प्रे माझ्याकडे आहे बॉडी स्प्रे. तोंडात मारतो बॉडी स्प्रे. पेन रिलीफचा स्प्रे. तुम्ही कल्पना करू नका, मी त्याला नेतो बरोबर. थांबा, ये असं भार टाक. अरे देवा. हे बघ, तयारी इथे जोरात चालू आहे. आमचा फोन येईपर्यंत तुम्ही तिथनं निघू नका. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा, तू ना बढिया भजी तर, बरं. आणि मी चक्की का साख करते. काय म्हणजे काय? म्हणजे ना अशी दह्याची मस्तपैकी ग्रेव्ही करायची आणि त्याच्यामध्ये अशा पोळ्या लाटून. बेबी, मी हे कधीही खाल्लेलं नाही. नक्की बरं लागतं ना? अरे बढिया लागतं, बढिया. नाही, हे तू कर. मी आपला साइड बाय साइड मुगाचा हलवा करून ठेवतो. अजून काहीतरी सांग, अजून काहीतरी. राधा म्हणाली होती जावई बापूंना चाट आयटम्स आवडतात. काय सांगतोस? आपण 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 दही भल्ला करूया. ए नको नको, दोन्ही दह्याच्या डिश होतील ना. पाणीपुरी पाणीपुरी चालेल, चालेल. ॲपेटायझर काय. उत्तम बेत व्हायला हवा. लग्नानंतर पहिल्यांदा जेवायला येणार दोघं.
हा बोल ग राधा. हे बघ तयारी इथे जोरात चालू आहे. आमचा फोन येईपर्यंत तुम्ही तिथनं निघू नका. कधी कस काय रे? नाही मी येतो, मी बघून जातो. हो हो. काय झालंय? अरे जावई बापूंची पाठ लचकली आहे. अरे देवा, काय शुक्ल काष्ट लागलंय बिचाराचे. मागे काही कळत नाही. आधी पाय मोडला होता, आता पाठ लचकली. मी जाऊन बघून येतो. मी पण येते, थांब थांब. ये. अहो काय हे माई, तुम्ही जपच करताय ना, नाहीतरी मग कशाला बोलावलत मला? माई लिसन, मी ना एक नवीन रेसिपी ट्राय करतेय. तुम्ही टेस्ट करून बघाल ना? म्हणजे तसं तुम्ही ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय मी काय ती छापून आणणार नाहीच. आफ्टर ऑल यू आर माय इन्स्पिरेशन. माई झालं तुझं. तुझ्या त्या रेसिपी जरा बाजूला ठेव. अगं घरात काय चाललंय, तुला काय सुचतंय? अरे देवा, आता काय झालं? आणि माई यांनी परत काही घोळ करून ठेवलाय? मी शामरावाविषयी बोलते. का? आता काय? अगं त्या बिचाऱ्याच्या पाठीत इतकी उसण भरली आहे, कळवळत होता ग तो. हो माई, माहितीये मला, पण तुम्ही कशाला इतकी काळजी करताय? आपली राधा आहे ना त्याच्या बरोबर, ती घेईल त्याची काळजी. राधा आहे ना आपली, ती सुपर वुमन आहे, सुपर वुमन. हो, तिला काहीही येऊ शकतं. परवा नाही का तिने 5 मिनिटात ना माई माझ्या डोळ्या देखत ना अख्खा मिक्सर रिपेअर केला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रविवारी सगळ्यांसाठी असं साग्र संगीत सगळं जेवण केलं आणि मस्त झाला होता की नाही सगळा स्वयंपाक. मध्ये आपल्या घनाचा पाय मोडला होता तेव्हा तिनेच तर मॅनेज केलं त्याला. मोडला होता काय म्हणतेस? जरा नीट बोल. सॉरी माई, मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही घनाची काळजी करू नका. आपली राधा आहे, ती सगळं मॅनेज करेल. अगं तिला हळद तुरटीचा लेप गरम करून दे, ती लावील त्याच्या पाठीला. हळद तुरटीचा लेप? माई मला तर असं वाटतंय ना की आपल्या राधाला ना ॲक्युप्रेशर पण येत असेल. हो, तिला ना जगातली कुठलीही गोष्ट येऊ शकते. ती ना ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट देऊन ना घनाला अशी 5 मिनिटात बरी करेल आणि मग तुमचा घना टडाटण उड्या मारत खोलीतून बाहेर येतोय की नाही बघा. तुमची नाचून आहे ना माई, ती अशी जादूगार आहे, जादूगार. देवकीला खूप चांगली सून मिळाली ग. माई 1 मिनिट, फक्त देवकीला आणि तुम्हाला? माझ्या तिन्ही सुना चांगल्याच आहेत, पण नाचून जरा अधिक चांगली आहे, हो की नाही? लबाड. गोड सहन कर राजा. आता गोळ्यात दिला ना, जेल लावलं की वाटेल बरं. असा हात खाली इथे असा हळू हात फिरवू का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तरी सकाळी माऊलीनी काळा धागा दिला होता राधाजवळ घनाच्या पायात बांधायला. बांधला नाही होती नी. पण समजा राधाने घनाच्या पायामध्ये काळा धागा बांधला असता तरी घनाच्या पाठीमध्ये जी उसण भरली ती भरली नसती हे कशावरून? अरे दादा, पाठीचं दुखणं एवढं सोपं नसतं रे. तुला माहितीये माझा ट्रॅव्हल एजन्सीतला पार्टनर पंकज, त्याला असंच वाटलं पाठीत उसण भरले हो, झाला होता स्पॉन्डिलायटिस. तरीच त्याने आपले पैसे बुडवले. त्याचे पैसे बुडवण्याशी काय संबंध आहे? हो म्हणजे काय, ट्रीटमेंटला पैसे लागले असतील ना. इथं काहीच नाही. माझ्या मित्राची बायको एकदा बस फुगडी घालत होती, अशी पाठ अवघडली ना तिची, तास घनाचं बघून मला वाटलं ते तसंच होणार परत. शुभ बोल रे नार्या. नार्याने दिग्या. हा ते दिग्या. पण आता खरंच घनाचं असं काही झालं तर? आता घना कशाला जाणार बस फुगडी घालायला? अरे घना नाही जाणार बस फुगडी घालायला, पण तो वाकला होता ना नमस्कार करायला. काय बस फुगडीत एक प्रकार आहे, म्हणजे बायका अशा उंश वागतायत. मला ना आता राधाचं खरंच वाईट वाटतंय. म्हणजे लग्न झाल्यापासून बिचारी आता सेवाच करते. हो ना, हनीमूनचा जायचा आधी पाय काय मोडला, नंतर काय तो घना हैदराबादला जाऊन बसला आठवडाभर. हो ना, माणूस आहे ना. एक नक्की, आता घनाला बरं वाटायला लागलं ना की दोघांना कुठेतरी फिरायला बाहेर पाठवूया. हा काय
पाठीत जर पाणी झालं असेल ना तर असं जाता येणार नाही हा? हो लिगामेंटला सूज बी झालेली असायची. आता जरा मी बोलतो. हा म्हणजे पहा तुम्हाला कसं काय वाटतं ते. आपल्याकडे डॉक्टर आलेत, त्यांच्यापाशी डिग्री आहे. काय ठरवायचं ना ते त्यांना ठरवू देत ना. काय तुमचं विचारमंथन मात्र असं चालू ठेवा. हा कंटिन्यू. फार लाईटली घेतोय. खरं माहितीये का, ॲलोपॅथीत औषधच नाहीये असं. हा, पण माझ्या ओळखीचे एक वैद्य आहे. 1000 रुपये दे. द्या ना. काय याच्यापेक्षा माझा त्या डॉक्टरवर जास्त विश्वास आहे. वल्लभ दादा फार लाईटली घेतोय. 1000 रुपये दे. नक्की उपयोग होईल ना? बरोबर करतो सगळं. नक्की असं ते. या ऐक डॉक्टर मला पेन किलर द्या. मला इथे दुखतंय. हो मला खूप दुखतंय डॉक्टर. ओके. प्लीज मला प्लीज पेन. ओके ओके ओके. हा तू खूप तळमळतोय हो डॉक्टर. होय. नेमकं काय झालंय डॉक्टर? एकाच ठिकाणी बसून सारखं काम असतं का यांना? हो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो. आय सी. तरीच हालचाल कमी आहे. अगदीच कमी. आणि म्हणूनच पाठ धरली वाटतं. डॉक्टर मग मला स्टेरॉइड देता का प्लीज? काही करा, दुखणं बरं करा. खूप असं दुखतंय मला. आई ते देतील औषध. हे पहा, पाठ दचकण्यावर इमिजिएट असा आपल्याकडे काहीही उपाय नाहीये. आपण फक्त वाट पाहू शकतो. मी काही औषधं लिहून दिली आहेत, पेन किलर्स आहेत, शिवाय जेल पण लिहून दिलेलं आहे. त्यांनी मदत होईल पाठ दुखणं कमी व्हायला आणि झोप पण शांत लागेल. ठीक आहे. बरं वाटेल ना तुला? लवकर होईल ना तो बरा? हो हो हो. काहीच काळजी करू नका. ओके. लवकर. थँक्यू डॉक्टर. बाळा थोडं सहन कर राजा. आता गोळ्यात दिल्या ना, जेल लावलं की वाटेल बरं. असा हात फिर. खाली दुखतंय. इथे असा हळू हात फिरवू का? हात फिरवू का? थोडा वेळ बाळा, थोडा वेळ. हा जर असं आता औषधं आणू आपण. हा एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.